माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचे पैसे आलेले नाही आहेत त्यांच्यासाठी आता एक नवीन पद्धत आणि सोपी आणि सरळ मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या बँकेमध्ये तुमचे पैसे आले किंवा नाही हे तुम्ही चेक करू शकता। आणि तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की त्यांनी त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट दिलेली असेल, त्यावर तुम्ही जाऊन क्लिक करा आणि तुम्हाला माहीत पडेल। तर असं मी काही सांगणार नाही, मी तुम्हाला डायरेक्टली सांगणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं की कसे तुम्ही तुमच्या बँकेत जे पैसे आलेले आहेत हे कशाद्वारे चेक करू शकता एकदम मोबाईलने आपल्या घरी बसल्या। तर मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आपल्या मोबाईलवर जाऊन मी तुम्हाला डायरेक्टली करून दाखवतो की कसं चेक करायचं आपलं जे बॅलन्स आलं की नाही आलं, लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले की नाही आले हे कसे चेक करायचे। तर सर्वात आधी आपल्याला गुगलवर जायचं, आपलं गुगल ओपन करून त्याच्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे मित्रांनो, ऑल बँक मिस कॉल बॅलन्स अशा प्रकारे टाईप करून तुम्हाला ते सर्च करायचं आहे। आणि मी सांगतो हे अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे तुमच्यासमोर, तुम्ही जसं टाईप करसाल त्याच्यानंतर। आणि त्याच्या खाली तुम्हाला वर स्क्रॉल करायचं आहे, इथे भरपूर साऱ्या वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच्यातले नेमकी कोणची आपल्याला निवडायची आहे ज्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे। तर हे बघा, दुसऱ्या नंबरची जी हे वेबसाईट आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येणार आहे आणि तुम्हाला वर स्क्रॉल करायचं आहे। आणि हे बघा, वर स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला हे ॲड आलेली आहे, ॲडचं हटवायचं आहे आणि वर स्क्रॉल केल्यानंतर हे बघा तुम्हाला जे मिस कॉल म्हणजे नंबर जे आहेत मोबाईल नंबर बँकेचे हे तुम्हाला इथं दिलेले आढळतील आणि कोणकोणत्या बँका आहेत ते सुद्धा इथं पाहायला मिळतील। खूप साऱ्या बँकेचे इथं नंबर्स दिलेले आहेत मित्रांनो आणि मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो। हे बघा, HDFC बँकचे नाव आहे इथं आणि नंबर पण दिलेला आहे इथं आणि या नंबरवर कॉल करून तुम्ही फक्त मिस कॉल द्यायचा आहे। तुम्हाला सर्व माहिती तुमच्या मोबाईलद्वारे ते देणार आहेत, फक्त तुम्हाला मिस कॉल करायचा आहे या नंबरवर आणि ते बँक तुम्हाला वापसमध्ये एक SMS पाठवतील आणि त्यामध्ये सांगतील की SMS मध्ये तुमचे बॅलन्स आले किंवा नाही आले। तर हे बघा, इथं खूप सारे बँक आहे, HDFC बँक, बँक ऑफ महाराष्ट्र याचासुद्धा यांनी नंबर दिलेला आहे, हे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर। त्यांना फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि ICICI बँकसुद्धा आहे, यांचा पण नंबर आहे आणि कॅनरा बँक तुम्ही बघू शकता। खूप साऱ्या बँकेचे नंबर जे इथं दिलेले आहेत, बँक ऑफ बरोदा यांचा पण नंबर आहे, त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया खाली तुम्हाला दिसत असेल, बँक ऑफ इंडियाचासुद्धा आहे, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया। हे बघा, सर्व राष्ट्रीयकृत किंवा गव्हर्मेंट अटॅच बँका किंवा गव्हर्मेंट बँका, इंडियन बँक यांचे सर्वांचे नंबर इथं तुम्हाला पाहायला मिळतील। इंडियन ओव्हरसीज बँक, IDBI बँक अशा प्रकारचे खूप साऱ्या बँक तुम्हाला इथं पाहायला मिळतील मित्रांनो। युनियन बँक ऑफ इंडिया हे सुद्धा आहे, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, कोटक महिंद्रा बँक तुम्ही बघू शकता, खूप साऱ्या धनलक्ष्मी बँक। तर खूप साऱ्या बँकेंचे इथं मोबाईल नंबर तुम्हाला मिळतील आणि या नंबरवर तुम्हाला मिस कॉल करायचा आहे। ज्या नंबर म्हणजे कसं आहे की ज्या बँकेत तुमचं खातं असेल त्या बँकेचा मोबाईल नंबरवर तुम्हाला मिस कॉल करायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे इथं आपली बँक कुठली आहे आणि त्याच्यासमोर जो नंबर लिहिलेला आहे या बॉक्समध्ये तो नंबरवर तुम्हाला मिस कॉल करायचा आहे आणि काही मिनटातच तुम्हाला SMS येणार आहे बँकेकडून आणि त्यामध्ये त्यांनी पूर्ण तुमचे जे डिटेल असते, तपशील असते तुमच्या जे खात्याचा ते देणार आहेत। त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येईल की तुमचं बॅलन्स आले की नाही आले अकाउंटमध्ये। तर हे बघा, आणखीन खूप साऱ्या बँकेस आहेत आणि खाली आणखीन स्क्रॉल केला तुम्ही वर तर खाली तुम्हाला आणखीन खूप साऱ्या बँकेस मिळतील, ज्यामध्ये की तुम्हाला हे बघा इथं सर्वच बँकांचे तुम्हाला मोबाईल नंबर इथं मिळणार आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया हे गव्हर्मेंटच्या बँकेत आहेत, त्यांचेसुद्धा तुम्हाला इथं मोबाईल नंबर प्रोव्हाइड केलेले आहेत। तुम्ही खाली जाऊ शकता, वर स्क्रॉल करायचा आहे आणि खाली पूर्ण त्यांनी 2-2 नंबर तिथं दिलेले आहेत आणि काहींनी ते 2-2, 3-3 नंबर दिलेले आहेत की ज्यामध्ये कसं आहे की त्यांच्या कस्टमरना त्यांची पूर्ण माहिती मिळाली पाहिजे। तुम्हाला फक्त मिस कॉल करायचा आहे आणि SMS द्वारे तुम्हाला पूर्ण तपशील मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले किंवा नाही हे चेक करू शकता फक्त एक मिस कॉल देऊन। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।